आपण पैसे घालून सरपंच होतो, तरी लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका येडा माणूस ह्या गावात एकही नाही. तू एकटाच येडा आहे का? तू 13 लाख घालून सदस्य झालाय. तू म्हणतो मी सदस्य आहे. तू सदस्य नाही, तुझा गेम केलाय गावाने 13 लाखात. आपण काहीच करीत नाही. मला एक वाक्य सांगा, नाकाच्या शेंड्यात दृष्टी ठेवून शेजारी आईसाहेबांना कटेवर उभा करतो आणि ब्रह्मांडाचा धनी अख्खा विश्व सांभाळतो. विश्व, आणि त्याची आपण लेकर आहेत. ते म्हणे मी कोण, तू कोण आहे? तू अय कोण? तू 4 धाबे 3 पंप म्हणजे शेट आहे का तू? 100चा प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? तुझ्या काय काय 2 वेळा तुझ्या पोरानं तुला लाईट बंद करून आणलं. तू कोण आहे? तू कोण आहे तुम्ही? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला काय अडचण काय? गडी येतो त्याला काय? तो महिन्याला बायको करू शकतो. त्याला काय? माझा पाय लागला. तुझा पाय तसाच आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 एकर इकून आला. तो इकडं काय देवाला? कोण आहे तुम्ही? आपण सगळे पांडुरंगाचं लेकरू आहे हे ध्यानात ठेवा. आपण कोणीच नाही आहे. काय तुमच्या हातात आहे मला सांगा? काहीच नाही. त्याने ठरवलं, संपला विषय. त्याने ठरवलं तर वेश्येच्या मुलीचं मंदिर बनवलं नाही, स्वतःच्या पायाजवळ घेतलं. त्याच्या मनात आलं तर त्याला काय? त्याच्या मनात जर आलं तर ब्रह्मांड नायकाची बायको वनवासाला जाऊन वल्काले नेसू शकते आणि झोपडीत राहणाऱ्या काकाची बायको पांडुरंगाला भेटायला त्याला देव आहे. विदुर काकाच्या पत्नीला देव भेटायला गेलेत की नाही? काकाच्या पत्नीला देव भेटायला गेलेत आणि देवाची बायको वल्कले नेसून वनवासाला गेली. त्याचं काय येऊन बसलं? ठरवलं काय? म्हणून आता कीर्तनाला सुरुवात करायची आहे. आता फक्त तुम्हाला 3 सूचना मांडल्या. आता फक्त बोलावं लागेल. बोललं तर कळेल, नाही तर सगळं मिटलं. आता सुरुवात फक्त फटाफटा बोलाय. आता फक्त फटाफटा बोललं तर कळेल. अभंग आज काकड्याच्या मालिकेतला, भुपाळीच्या मालिकेतला एकनाथ महाराजांचा अभंग आहे. वारकऱ्यांच्या पाठ आहे आणि हा अभंग रोज काकड्यात म्हटला जातो. अभंगाला सुरुवात फक्त फटाफटा बोलायचं आहे. तुमच्याकडे सगळं आहे. आहे किंवा नाही बोला. गाडी आहे, बंगला आहे, जमीन आहे, सगळं आहे. गाडी, बंगला, पप्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी, हिटर, फिटर, एअर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकर, अंडे, लाटणं, पलपट, ठोकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेड, शिवाज, सगळं आहे. सावधरा आहे. माझं म्हणणं आहे तुमच्याकडे सगळं आहे, पण 2 गोष्टी नाहीत. 1 समाधान आणि 2 आनंद. सगळं आहे. पैसा आहे. पैशाला ऊत आलाय. ऊत. कोण गरीब आहे ह्या जगात? हे राजकारणी लोक म्हणतात आम्हाला लोकांची गरिबी दूर करायची आहे. गरीब आहे कोण? कीर्तनात बसलेला गरीब आहे एवढा 10,000 लोकांमध्ये? त्यानं फक्त बोटवर करायचं. त्याला मी 10 मिनिटात इथं श्रीमंत करणार. कोण गरीब आहे? गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरीबा इतकी कचेरीत गर्दी कोणचीच नाही. गावठी भाषे सांगा, गरीबा इतका किडाच कोणा नाही. कोण गरीब आहे इथं? 2 रुपये दुधाला भाव वाढलं तर 2 रुपये भाव वाढला तर मोर्चा. कांद्याला भाव नाही मोर्चा. सोयाबीनला भाव नाही मोर्चा. सगळ्यात महाग दारू आहे. कधी दारुडे रोडवाले. आता इथं 5-6 बेवडे बसले. तुम्ही कधी देवाला निवेदन दिलं? कधी दिलं का तहसीलदाराला निवेदन? का दारू प्यायला परवडत नाही? काढलं का मोर्चा? मग गरीब कोण आहे? गरीब कोणाला म्हणतात माहिती का? ज्याला शरीर मिळूनही ज्यानं भजन केलं नाही तो गरीब आहे. ऐका, तुमच्याकडे सगळं आहे, फक्त काही नाही, समाधान नाही. आता बोला पटकन. समाधान गेलंय का घालवलंय? सावध राहा बरं का. बोललं तरच कळत नाही तर काही कळायचं नाही. नीट बस.
समाधान गेलंय का घालवलंय? करेक्ट, समाधान घालवलंय. आता उलटे फिरा, समाधान नव्हतं का? होत, परंतु ते आपण घालवलंय. प्रश्न असा आहे, समाधान गेलं नाही, घालवलंय, पण का गेलं? उत्तर ऐका, घरात कचकच आली का समाधान जात. नीट आहे का बरं? आणि आज प्रत्येक घरात कचकच आहे, नुसती भांडणच आहे घरात. 100 माणसं तर तेच, नवरा बायको तर तेच, नुसती कचकच. आणि कचकच आली का समाधान गेलं. पाया पडतं तुमच्या, जेवताने तरी समाधानी राहा. हे सगळं पोटासाठीच करायचं आहे. याला लागतं काय? 2 चपात्या, 1 वाटीवर भात, ए बरे, आणि वाटीभर भात आणि वाटीभर कालवण, काय लागतं याला? पण जेवताना तरी समाधानी राहा. नवरा बायको दोघंच आहे, काय भांडण व्हायचं काम आहे? म्हातारा म्हातारीच्या गौऱ्या नदीवर गेल्या, काय म्हातारींना म्हातारीशी बांधायची गरज आहे? काय गरज? आता राहिले का काही शिल्लक? नातू पाहिलेत, पंतू पाहिलेत, गुन्ह्या गोविंदानं झाडाखाली बसायचं, जुन्या आठवणी काढून गप्पा काढायच्या, हरिपाठ पाठ करायचा. काही झालंय? काय झालंय? आता नातू पाहिलाय, पंतू पाहिलाय, काय हरिपाठ करायला हरकत आहे? काय नाही वाचता येत, निदान विठ्ठल म्हणायला काय हरकत आहे? मी म्हणतो नाही वाचता येत, लिहता नाही येत, निदान देवळात बसायला तर काय हरकत आहे थोडा वेळ? म्हातारीला म्हणती कॉलेजला असताना चांगला दिसायचा म्हणून तो या नादी लागले, त्याची फळं आता भोग येते. काय बांधत? म्हातारा म्हणतो शानपणा करू नको, मी काय तुझ्या मागं लागलो नव्हतो, तूच कलवरी होऊन नवरी संघ आली तेव्हा माया पाहून हसली म्हणून मा हातामाशा झाला. परत नीट ऐका, कचकच आली का समाधान गेलं. ते तुम्ही ते पा, मी कटाळलोय. ए कचकच गे आली, असं कर, या 2 बॉक्स मधले 1 बॉक्स तिकडे फिरव. हा, एक जण एकच फिरवून एक इकडे राहू दे. हा ते बघ ना, जाय ना पटकन, हा पोरगा आहे ना तुझ्याकडं. त्यातलं दोघातलं एक विक्षेप करणं, ऐकणाऱ्याला करंट लागलाय, त्याला विक्षेप चालणार नाही. त्या बाजूचं फिरतो का ह्या बाजूचं फिरतो? फिरव पटकन. आणि ते बंदच आहे बॉक्स. ए बसू दे बसू दे बसू दे. अरे फिरव ना पटकन. तू कोण ती हे तिकडे कोण गेला तू? हे दोन्हीतलं एक फिरव, सोबदार व्हा ना तिकडं. तेव्हा हा हे फिरव. हा त्यातलं एक कोणतं इकडे फिरव. हा बस 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 बस. हा आला आवाज. आयुष्य गेलं भोंग्यातून वायरीत. 31 वर्ष भोंग्यातून वायरीतच गेले. बस बस बस. शिट्ट्या मारते वगैरे काहीतरी. विठाला विठाला बाबा आता तुमच्या कानाला ते त्रास करीन. तुम्ही पुढे या. कान पार आऊट करून टाकेल तुमचं. तुम्ही उठूनच इथे या. विठाला विठाला कचकच आली का समाधान गेलं. उलट फिरू बर का. एक वेळेस सगळं नसलं तरी चालेल, पण समाधान पाहिजे. आणि समाधान जर आलं तर सगळं येत आहे. आणि समाधान जर नसेल तर सगळं असूनही फायदा. फक्त काय मिळवा? समाधान. आणि कचकच आली का समाधान गेलं. थोडं घरांमधलं वातावरण आनंदी ठेवा. राहायचं किती दिवस आहे? काय संग न्यायचंय?
आणि कोणासाठी कमवायचं? कमवायचं एक वाक्य ऐकायचं का? हेनरिकेचे वाक्य आहे, जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. त्याच्यात तुम्ही मूर्ख आहे, मी महामूर्ख आहे. पोरांना काही करायचं शिल्लकच ठेवलं ना आपण. गाडी झाली, गाडी झाली, बंगला झाला, जमीन झाली, सायपन झाली, लेवल झाली, त्याचं शिक्षण झालं, त्याचं लगीनही झालं. मग त्यानं करायचं काय? त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा, बस काही कामच राहील नाही. आणि तो नातू आपण बोटाला धरून गल्लीत हिंडायचं, संपला कार्यक्रम. आणि त्या नात्यानं आपल्या नागपुडीत बोट घालायचं, हा आपला पुरस्कार. राहिलं काय? पोरांना जबाबदारी कळू द्या, थोडी जबाबदारी पोरांवर टाका, करू द्या ना त्यांना. नालायकांना फुकाट पोसायला आपण जन्म दिलाय का? आणि सगळं करून त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काय केलंय. त्याने एका मूर्ख पुरीचं ऐकायचं ना आपल्यावर धावायचं, मग आपण दिंडीत आमच्या बोकांडी यायचं. हा कोणता नाही? कचकच समाधान गेलं का आनंद आलाच. आता उलट आहे का? कचकच आली आणि समाधान गेलं. समाधान जर आणायचं असेल तर कचकच घालवावी लागेल. मिटला प्रश्न. दुसरी गोष्ट गेली, आनंद गेला. आनंदच नाही राहिला महाराज. हे बा एवढी बसलेत कीर्तना, एक तरी आनंदी आहे का? पा एवढ्यांची शेर आहे पा. असे बसलेत कीर्तनाला जस काय मला कावळा शिवायचा आहे, हे मोकळं. आनंदच राहिला नाही महाराज. आणि एक खरं सांगा, जीवनात काहीच नसू द्या, आनंद असू द्या. आता तुमच्या चेहऱ्यावर तुमचे चेहरे पण माझे चेहरे पा, एवढा प्रवास करून फ्रेश आहे की नाही? तुम्हाला झालंय काय? आनंदच नाही. अजून 5 वर्षाने सरकारला सरकारी दवाखान्यात आनंदाचं इंजेक्शन आणावं लागेल. पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करायचं आणि म्हातारं टुचून आणायचं. आणि इंजेक्शन आनंदाचं मारलं का म्हातारं दिवसभर उड्या आणणार. म्हातारी टुचून आणली का हे, आणि दोघांचा पावर कमी झाला का आनंद. आनंदच नाही. आता उत्तर आहे का? आनंद गेलाय का घालवलाय? घालवलाय. आता प्रश्न होता आपला, समाधान का गेलं? समाधान का गेलं तर कचकच आली. तर आनंद का गेला हिचं उत्तर आहे का? साप आहे ना, साप. साप 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 रस्त्यानं चालताना तोऱ्यात चालणारा प्राणी आहे, त्याला कोणाशी काही घेणं नाही. पण साप जर एखाद्याला चावला, साप तर सापाचं पळायचं स्पीड दुप्पट होत आहे. दुप्पट पळतो तो जोरात. का? त्याला मान्य आहे आपण काहीतरी चूक केली, आता आपल्याला कोणीतरी मारणार आहे, मग साप पळतो. वाक्य नीट आहे का बरं का? पण एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर माणूस मरेल पण मिठी सुटणार नाही. आणि आज तुम्हाला मला नेमकी त्याच सापानं मिठी मारली, त्याचं नाव आहे मी. आपली पंगत आहे बर का. आपलं कीर्तन आहे आज. इथं मी आला आणि मी आला का आनंद गेलाच. आणि आज सगळ्या लोकांना काय झालंय? मी 80% महिलांनी मुलगा सुखी व्हावा म्हणून भावाची पोरगी सून केली. इथं 5-6 जणींनी केली. अशी जिरली, तिला लहाण्याचं लगीन करायला वासनच नाही राहील. अहो साधी अक्कल पाहिजे. महिला म्हणलं तो तिचा भाऊ आहे, तुमचा भाऊ आहे, तिचा बाप आहे. उद्या भांडण झाल्यावर तो कोणाची बाजू घेईल? तुमची घेईल का भाईने मुलीची घेईल? हा, मग एवढी अक्कल नको.
तो उलट म्हणतो माझ्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, माझी बहीण खराब आहे. नाही तर बाई गुड्डी पहिल्यापासून चांगली, 10वीला असताना 2दा पळून गेली. तुम्ही नेमका आनंद मी आला की आनंद गेला. ए झालं पीठ. भोंग्याला आवाज द्या ना, वर आवाज द्या. आला का? हा आला आला. काय प्रॉब्लेम? ते तुमचं रेग्युलर रोजचं कीर्तनात आणि ह्या कीर्तनाचा फरक. भोंग्यांना आवाज सोड ना, आपापिंग काय. विठाल आहे विठाल. ओवीला सुंदर आहे बरं का. ओवीमध्ये मी आता जे उदाहरण सांगितलं, 12व्या अध्यायातल्या ओवीतला एक शब्द आहे तो विषय व्याळे मिठी. विषय व्याळे मिठी. मी नावाच्या सापाने विळखा मारला म्हणजे मिठी मारली का आनंद गेला. अजून उदाहरण ऐका. विंचू आहे ना, विंचू 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 एवढाच गडी आहे, पण चालायला इतका फुगीर, कधीच नांगी खाली करीत नाही. तशी काही माणसं आहेत, कालवणाला तेल नाही पण कपडे, बुटाला साबण लावणारी माणसं, इतकी नालायक माणसं आहे बुटाला. महिला मंडळ उत्तर द्या. ए तुमच्यासाठी नीट बसला. ए महिला मंडळ, पावडर लावून गोरी झालेली बाई अख्ख्या जगात मला दाखवा. 10 मिनिटं थांबतो मी, वाटलं तर बसून घेतो. होईल गोरी? आता ऐकायचं का नीट. पावडर लावणं हाच मूर्खपणा आहे. पावडरीनं बाई गोरी होत असते का? जर मला एक सांगा, ओवी खरी आहे का पावडर खरी आहे? पावडरीची ओवी 18व्या अध्यायात. काळे गोरेपण धुतले फिटो नेणे. काळेपणा आणि गोरेपणा हा धूल कधी निघू शकत नाही. मग ओवी खोटे. तुम्ही थोबाडाला मोकळा पावडर चोळीता. काही काही पोरींचे इतके चेहरे चांगले होते, पण पावडर लावून लावून आग्या मोळाचा अड्डा केला, नुसत्या पुळ्या झाल्या. ए तो विंचू आहे ना, विंचू करंट लागलाय तुम्हाला आता. तो विंचू आहे ना, तो विंचू आहे ना, जर एखाद्याला चावला, एखाद्याला तर नांगी खाली टाकतो. विंचू विंचू चावलं, राहू दे. गेलं बॉम्बाला, विक्षेप न करो, तिथंच थांबा. तो विंचू जर चावला तर नांगी खाली टाकतो. आता शब्द ऐकायचा का? अहंकार नावाचा विंचू जर एखाद्याला चावला तर व्यक्ती मरण, पण व्यक्ती मरण आणि मरण, पण तो तर एकटा नाही, पण अख्खी खानदान घेऊन मरेल. बाबा अंकार निशी
सापाने मिठी मारली की आनंद गेला. विठाल मी नावाच्या सापाने मिठी मारली, आता विक्षेप न करू, की आनंद गेला. अहंकार नावाचा विंचू चावला की आनंद, बोला ना, आनंद गेला. आणि हे दोन्ही आनंद गेले. तिसरा आनंद कोणी घातला? ऐका दादा हो, ऐका दादा ते धुंपानं तर लय आवाज येतो. दोघं म्हणणं काही गेलं बॉम्बाला. मी नावाच्या सापानं मिठी मारली की आनंद गेला. अहंकार नावाचा विंचू चावला की आनंद गेला. आणि तिसरी एक जण आली, तिचं नाव आहे कोलाटीन. आणि कोलाटीन हा शब्द आपण वापरीत नाही. भांडण झाल्यावर मी काय तुझ्यासारखी, तुम्हीच म्हणा, आम्हाला नका कोत्यात आणू. मी काय तुझ्यासारखी, हा, कोलाटीन नाही. आणि अजून झालं ना भांडण, आपण जर म्हणलं ना, शेजारची बाई असं म्हणली, ती तिच्यातून कोलाटणीत काही, इथं शब्द लय बारीक आहे का, पाया पडतो महिला मंडळ. कोलाटीन हा शब्द स्त्रीसाठी नाही. तुम्ही नको तसे अर्थ लावू नका. कोलाटीन या शब्दाचा अर्थ असा आहे, जी शास्त्राच्या विरुद्ध वागते आणि शास्त्राची मर्यादा पाळत नाही. त्याला ओवी असे, शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. जी मर्यादा पाळत नाही, जिच्याकडे धाक नाही, ते कोलाटणीचं नाव आहे माया. शब्द नीट आहे. काय नाव आहे? माया. आणि हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायेचा. इंद्रिकेचं वाक्य ऐकायचं का दुसरं? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. बोला, तुमचं काय मत आहे? लोकांना काय, कोण बायको आहे, कोण बायको आहे? सगळे पुरुष उत्तर द्या मला. तुमच्या घरात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? बायकोवर. मेली तुमची बायको. तुमच्यातले किती बायको संग जायला तयार आहेत? बोटवर करा. तुमचा सत्कार करतो मी तो. अरे मेली नाही तरी बोटवर करील तुम्ही, मेल्यावर कराल. हा तमाशा आहे. आणि हा त्या कोलाटणीचा तमाशा आहे. तिचं नाव माया. काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत पोरगी प्रेम करू शकत नाही. पोरगी फक्त एटीएम मोकळं करते, प्रेम करीत नाही. काही पोर म्हणतात त्याने मला शब्द दिला, तुला काही एकट्याला दिला नाही. तिघा जणांनी भाषा घातल्या, तो चौथा नंबर आहे. तू दुरी तयार ठेव. प्रियशी ती कोण? प्रियशी कोण? बायको. एक वाक्य सांगू, अंगातलं ताकद संपली, जग संपलं.
लोकांना काय घेणं हे आता माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले लोक काल तारीख घेतील. लोकांनी हवा जायला लागली वर फट बोलायला लागलं बघ रात गई नाही महाराज. हे आपले इंद्रिकेचे वाक्य ते काल खरे आज खरे उद्याही खरे. काय घेणं आहे लोकांना तुमचं. काही लोक म्हणतात समाज आमच्यावर प्रेम करतो. डोक्यातून काढून टाका. समाज बापाला उचलून आपटितो तो काला प्रेम करेल. सोडून द्या ही गोष्ट. तुम्ही फक्त खिसात भक्कम ठेवा तर जग आहे. आज एक मुलगा आईतून बघताय आहे की नाही बोला. मग एक मुलगा जर आईतून उभेत राहत असेल तर एकच सून पोराला त्याच्या आईपासून बाजूला काढू शकताय. शक्य नाही काढलाय. इथं 6 जणी आहेत अशा बसेलेत माझ्या पुढं. नावा सगळं उभ्या करीन नावा सगळं. मग मला सांगा नवऱ्याच्या आईनं रक्ताचं पाणी केलं ही तिची चूक झाली. स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून तिला मुलगा मोठा केला ही तिची चूक झाली. तिची चूक काय. उपाशी राहून दुसऱ्याच्या शेतात काम केलं. रात्रीचं कालवून सकाळी गरम केलं झालं. ए बरे आणि 3 रंगाचं लुगडं नेसली. तिनं काय चूक केली मला सांगा ना. तिला तुमच्या इष्टीशी घेणं नाही. तिच्याकडे पाहून तिचा मुलगा हसला तरी तिला समाधान आहे. तिनं कधी पोराकडे 1 एकर जमीन मागितली. तिनं कधी 1 एकर 1 तोळा सोनं मागितलंय. अरे उलट तुम्ही त्या नवऱ्याला लुटलंय पण तिनं मुलाला लुटलं नाही. आणि तीच आई तुम्ही बोलायची बंद केली. खरंय का खोटंय बोला. तरी त्या बिचारीचा जीव गुंततो. कारण ती ह्या गावात राहायला आली तर आली. तिचं असं म्हणणं आहे मला याच गावात नवरा करायचा आहे. कुणाचं केलं बॉम्बाला कीर्तन मायेचं. एक तर तिचा आणि याचा काही संबंध नाही तरी ती राहायला आली आणि ती म्हणते मला याच्यातच नवरा करायचा आहे. आता याच्यात नवऱ्याला काही तोटा नाही. आतमध्ये आतलंही नवरे आतमध्ये लय नवरे. पण तिचं म्हणणं काय माहिती का. तिच्या 2 अटी बारीक आहे का. मी नवरा करीन याच्यातलाच पण माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे ही पहिली अट आहे. म्हणजे नवऱ्याची आई कोण झाली पाहिजे मीच. आणि बायको कोण झाली पाहिजे मीच. आणि दुसरी गोष्ट मला दिवस नाही गेले पाहिजे. माझ्या नवऱ्याला पोरं झाली पाहिजे आणि मी मोकळी राहिली पाहिजे. मला काहीच नको फक्त एक पाहिजे माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. तिला विचारलं बाई तुला याच्यातला कोणता नवरा करायचा. कारण याच्यात आतमध्ये नवऱ्याला काही तोटा नाही. तर तिनं याच्यात मी नावाचा नवरा केला. पती जन्मला माझे पहिलं सूत्र नव्हतं अजून किचकच काय सांगा. परत मागण येतो. मी नावाचा साप मी नावाच्या सापाने मिठी मारली की आनंद गेला. अंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आणि तिसरी कोण आली माया. तिनं काय केलं याच्यात नवरा केला. आता त्या नवऱ्याचं नाव काय गेलं बॉम्बाला कीर्तनाला. मी आता मी मुळात याच्यात राहिला होतास. आणि ती पाहुणी आली ती कोण आहे. तुम्ही आजारी आहे का. तुम्हाला बोलायला हरकत काय आहे. पाहुणी आली ती कोण आहे माया आहे. आणि याच्यात आत कोण राहत होता मी. तिनं केलं त्याच्याशी लग्न आणि मुळात तिनंच तो तयार केला. म्हणजे नवरा तोच आई तीच. कोण माया फिट बसला आता. आणि तिला दिवस नाही गेले
नवऱ्याला दिवस गेले. ए अरे देवाची लीला झाली, बुरबुर का होईना आली, नाही तर पाऊस कुठे. ए गेलं बॉम्बाला. ए तिनं नवरा केलाय. कोण? ए बरे मी. आता दिवस कोणला गेलेत? हा मीला. मग आता पोरं कोणला होतील? मायाला होतील का मीला होतील? करेक्ट. म्हणजे नवऱ्याला पोरं होतील, बायकोला पोरं होणार नाही. आणि नवऱ्याला पोरं किती झाली माहिती का? 12. लई किचकटे की काय किती झाले? 12. आता 12 पोरांमध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पुरी. कोणला? गेलं बॉम्बाला. मीला. आता मीचे 6 पोरं ऐकायचे. 6 पटकन ऐका. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. हे काय झाले? पोरं. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा या झाल्या पुरी. 6 पोरं 6 पुरी. यांची आई माया, यांचा बाप मी. मग आता 12 पोरांची माहिती 1-1 मिनिटात ऐकायची का पुढे चालायचं? अरे पुढे चालायचं का ऐकायची माहिती? एका पोराची माहिती ऐकायची का पटकन? एका वाक्यात ऐका. ए पहिला पोरगा आहे काम काम काम. आता लय बारीक ऐका. पोर पुरी नीट ऐका. काम जर शरीरात तयार झाला, नीट ऐका, तर काम डोळ्या वाटतं बाहेर पडतो. नीट ऐका. आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. नीट ऐका. एखाद्या गोष्टीचा काम शरीरात जर तयार झाला तर पाप पहिल्यांदा डोळ्यात तयार होतो. आणि डोळ्यानं पाप केलं की डोळा काही करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काहीच नाही. डोळ्याच्या हातात काहीच नाही. ते पाप, तो डोळा राहू द्या. ते पाप, तो डोळा मना कपाट होतो. निडाय का विठाल. बायला पुढे सारखा. बायला पुढे सारखा. थोडं सारखा पुढे. या बरं बायला सारखा पुढे. गेला 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 पाऊस. ती ह्या गावात ती ह्या गावात राहिला आली तर आली. तिचं असं म्हणणं आहे मला याच गावात नवरा करायचा आहे. कुणाचं केलं? बॉम्बाला कीर्तन मायेचं. एक तर तिचा आणि याचा काही संबंध नाही, तरी ती राहायला आली. आणि ती म्हणते मला याच्यातच नवरा करायचा आहे. आता याच्यात नवऱ्याला काही तोटा नाही. आतमध्ये आतलाही नवरे आतमध्ये लय नवरे. पण तिचं म्हणणं काय माहिती का? तिच्या 2 अटी बारीक आहे का? मी नवरा करीन याच्यातलाच, पण माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, ही पहिली अट आहे. म्हणजे नवऱ्याची आई कोण झाली पाहिजे? मीच. आणि बायको कोण झाली पाहिजे? मीच. आणि दुसरी गोष्ट, मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला पोरं झाली पाहिजे आणि मी मोकळी राहिली पाहिजे. मला काहीच नको, फक्त एक पाहिजे,
माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. तिला विचारलं, बाई तुला याच्यातला कोणता नवरा करायचा, कारण याच्यात आतमध्ये नवऱ्याला काही तोटा नाही. तर तिनं याच्यात मी नावाचा नवरा केला. पती जन्मला माझे पहिलं सुधरण अजून किचकच काय सांगत हा. परत मागण येतो, मी नावाचा साप मी नावाच्या सापाने मिठी मारली की आनंद गेला. अंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आणि तिसरी कोण आली? माया. तिनं काय केलं? याच्यात नवरा केला. आता त्या नवऱ्याचं नाव काय? गेलं बॉम्बाला कीर्तनाला. मी आता मी मुळात याच्यात राहिला होतास. आणि ती पाहुणी आली ती कोण आहे? तुम्ही आजारी आहे का? मग तुम्हाला बोलायला हरकत काय आहे? पाहुणी आली ती कोण आहे? माया आहे. आणि याच्यात आत कोण राहत होता? मी. तिनं केलं त्याच्याशी लग्न आणि मुळात तिनंच तो तयार केला. म्हणजे नवराय तोच, आई तीच. कोण? हा, माया. फिट बसला आता. आणि तिला दिवस नाही गेले, नवऱ्याला दिवस गेले. अरे देवाची लीला झाली, बुरबुर का होईना आली. नाही तर पाऊस कुठे? गेलं बॉम्बाला. तिनं नवरा केलाय. कोण? बरे मी. आता दिवस कोण गेलेत? हा, मीला. मग आता पोरं कोण होतील? मायाला होतील का मीला होतील? करेक्ट. म्हणजे नवऱ्याला पोरं होतील, बायकोला पोरं होणार नाही. आणि नवऱ्याला पोरं किती झाली माहिती का? 12. लई किचकटे. काय किती झाले? 12. आता 12 पोरांमध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पुरी. कोणला? गेलं बॉम्बाला, मीला. आता मीचे 6 पोरं ऐकायचे. 6 पटकन ऐका. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. हे काय झाले? पोरं. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा या झाल्या पुरी. 6 पोरं 6 पुरी. यांची आई माया, यांचा बाप मी. मग आता 12 पोरांची माहिती 1-1 मिनिटात ऐकायची का पुढे चालायचं? अरे पुढे चालायचं का ऐकायची माहिती? एका पोरांची माहिती ऐकायची का पटकन? एका वाक्यात ऐका. पहिला पोरगा आहे काम काम काम. आता लय बारीक ऐका, पोरं पुरी नीट ऐका. काम जर शरीरात तयार झाला, नीट ऐका, तर काम डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट ऐका. आणि पहिलं बाप डोळ्यात तयार होतो. नीट ऐका. एखाद्या गोष्टीचा काम शरीरात जर तयार झाला तर पाप पहिल्यांदा डोळ्यात तयार होतो. आणि डोळ्यानं पाप केलं की डोळा काही करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काहीच नाही. डोळ्याच्या हातात काहीच नाही. ते पाप, तो डोळा राहू द्या. ते पाप, तो डोळा मना कपाट होतो. निडाय ना
बायला पुढे सरका. बायला पुढे सरका थोडं थोडं सरका पुढे या बरं बायला सरका पुढे. गेला 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 पाऊस. बस 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 गेलं बॉम्बाला सर. काय होतं आता कीर्तन बाहेर नाही गेलं, कीर्तन आत गेलंय. ऐकणाऱ्याला विक्षेप नको. मी हा आपलं काम हा शरीरात जर तयार झाला म्हणजे होतोच. तुला जायचंय का मग नीट बस. तर पाया पडून सांगतो काम पहिल्यांदा डोळ्यात तयार होतं आणि डोळा काही करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काय खालीवर होईल नाही तर थोडा अर्धा होईल. याच्यापेक्षा काय करीन मला सांगा. डोळ्यात डोळा काय करीन काहीच करणार नाही. आता नीट ऐका. डोळ्यात पाप आलं आणि डोळा इतका हुशार आहे ते पाप स्वतः कट होत नाही कधीच नाही. डोळा ते पाप मनाकडे पाठवतो. डोळा मोकळा राहतो. तो काय करतो फक्त पाप तयार करतो आणि मनाकडं पाठवून देतो. मन इतकं हुशार. मन आपण म्हणतो चंचल आहे पण सगळ्यात हुशार आहे. मन पाप स्वतः का घेतच नाही ते पाप इंद्रिया का पाठवून देतो. किती हुशार आहे तो. हुशार आहे. पाप कुठून आलं डोळ्यात. डोळ्यातून कुठे गेलं बोला बडबडा मनात. म्हणजे हे दोघं जण मोकळे झाले. डोळाही मोकळा झाला मनही मोकळा झालं. आता ते कुठं आलं इंद्रियात. आणि इंद्रिय काय करतात. 10 इंद्रिय खवळले का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. हो माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे. इथं ज्ञानेश्वरीन गाथा चालत नाही. इथं एकदा काम खवळला का साधू असू नाही तर कुणी असू कार्यक्रम ओके. काही माणसं म्हणतात पहिला तो लई चांगला वाजवायचा पण नादी लागल्यापासून असं करतो. तो लई चांगला गायचा पण नादी लागल्यापासून असं करतो. पहिला तो लई चांगले कीर्तन करायचा. तसं नाहीये. आवाज वाढा. मी तोंडचे लावेलच आहे त्याला. तो काम आहे. आणि काम जर शरीरातला खवळला तर पोरं नीट ऐका. तो 7 गोष्टी करतो. कोणत्या ऐका. 1 काम तयार झाला की कामाला वय नाही. कामाला जात नाही. कामाला नाथ नाही. कामाला शील नाही. कामाला कूळ नाही. कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. आणि काम जर खवळला. तुम्ही मुलींचा अभ्यास करा. सगळ्या प्रेम करणाऱ्या पोरी पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. 12वीच्या मुलची पोरगी लवकर पळून जात नाही पण पळून जायला फास्ट वर्ग 9वी 10वी आणि 11वी. आणि जेवढ्या पोरी पळून गेल्या एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. पोरींचं वैशिष्ट्य आहे. पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या कधी नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. दरिद्री म्हणजे एकदम भंगरी. हिरीवरच्या मोटरी चोरीतो, पाईपलाईनी खोलितो,
किबली चोरीतो किबली, आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो, आणि ती त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काय नटबा ती काय डोळ्यात. मुलींचा अभ्यास करा मला. आणि मुलीचं अजून एक वैशिष्ट्य आहे, मुलगी विद्वान मुली विद्वान मुलाच्या कधी नादी लागत नाही, कधीच लागणार नाही. हुशार पोरावर पोरगीत प्रेम करणार नाही. केंद्रात पाहिला येणारा, बोर्डात पाहिला येणारा, PIची परीक्षा दिलेला, MPSC दिलेला, UPSC दिलेला, अशा हुशार पोराची पोर स्वप्नात सुद्धा गाठ घेणार नाही. हा, पोरगी भंगरी भुंगरी दरिद्रीच पोरावर करणार प्रेम. बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. खरं आहे का खोट आहे? प्यार क्या होता है तो रोप उपटता है उपटो, प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडताय निवडो, प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिताय पिओ. आणि त्याच पुरी इंद्रिकरला शिवे देतात. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. 80% पोरी पळून जाऊन बापाची नाही पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेतली. बापाचा बिचाराचा तर अपमान झालाच, आईचा तर अपमान झाला, पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेतली. राख. काही पोरीने बापाच्या घरी इकडचा तांब्या इकडे उचलला नाही, पण त्यांना 300 रुपये रोजानं कामाला जाते. खरं आहे का खोटं आहे? बोला. इकडं तांब्या उचलला नाही. नाही नाही, तिची आई तिला चहा देत होती. आई म्हणायची बाई तुला तास आहे ना, चहा टपकन घे, तासाला जाय, त्यात 2 बिस्किट टाक किंवा 2 बटर टाक, तेवढे खाऊन जाय. आई तिला बटर देत होती. आणि ती आता बटरासाठी रोजाला जाते. कोण आहे माहिती का? तो काम आहे. आता लय उलट आहे, पुन्हा थोडं जड आहे. तुम्ही म्हणाली पहिलंच सुधारा ना आम्हाला. आणि पहिलं मंडळ पाया पडून सांगतो, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू द्या तिकडे, उलथू द्या. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा भाऊ म्हणून ऐका. आम्ही तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला बोलू शकतो आणि भाऊ म्हणून बोलू शकतो. मुलीवर जबाबदारी आईनंच धोका दिला हे ध्यानात ठेवा. आईला मुलीचे सगळे चाळे माहीत असतात. आया फक्त भामट्याचं सोंग घेतात, नाही तर सगळं कळतं आईला. काय म्हणणं आहे तुमचं? प्रेमात पडली पोरगी तुमची, तुम्हाला माहित नाही? नाही माहीत? घेवर माहीत, शपथ माहीत नाही? माहीत नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, जाताना दप्तर नेत नाही, तुला कळत नाही? मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुम्हाला कळत नाही? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. गरीबाला इज्जत महत्वाची आहे, इस्टेट महत्वाची नाही. एखादी मुलगी जर पळून गेली तर त्या आईला आयुष्यभर समाजामध्ये खाली मान घालून जगावं लागतं. लोक विसरतात तो भाग वेगळा, पण तिचं मन तिला विसरत नाही. तिला कधीतरी आपण चूक, अरे लोक विसरून जातात तो भाग वेगळा, पण मन विसरत नाही. मग समजत नाही का आईला? आईला सगळं माहिती आहे. बोला तुमचं काय मत आहे? पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय ध्यानाला बसलो? हसण्यावारी गोष्टी देऊ नका ह्या. तुम्ही पोरांचे आणि पोरींचे फाजील लाड केल्यामुळं तुम्ही कुटुंब संपून टाकलंय. महिना मंडळ पाया पडतं तुमच्या. नवऱ्याचं सगळंच ऐका असं माझं मत नाही, पण पोराला आणि पोरीला नवऱ्याची भीती तरी दाखवा. आता तुमच्या पुढं कोणाला बोलता येत नाही तो भाग वेगळा, तुमच्या पुढं कोणाचं काही चालत नाही तोही भाग वेगळा, आणि तुम्ही कोणाला कवडीचं जुमानत नाही तोही भाग वेगळा. नवऱ्याला मानान त्याच्या पाया पडा ह्या मताचा मी नाही, पण निदान तुम्ही पोरांना भीती तर घाला. का शाळेतून उशिरा आली, तुझ्या बापाला कळलं तर बोलेल, एवढं तर म्हणा. एवढं म्हणा. पोरगा आला ना, आईला म्हणला आई मला सहलीला जायचंय, त्यांना विचारू दे, निर्णय घेऊ नको. पोरगा बाहेर गेलो, नवऱ्याला सांगा त्याला पाठवू नका सहलीला, त्याचे मित्र नालाय की उद्या पोरगा वाया जाईल. हे काम नाही का तुझं? तुम्ही पोराला म्हणताय त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. खरं आहे का खोटं आहे? बोला.
पोरगा गेला प्याला, पोहायला गेला धरणात गेला. खरंय का खोटंय बोला? आज तुम्ही पोरांचे आणि पोरींचे फाजील लाड केल्यामुळं जिंदगी घराची संपून टाकली. बोला तुमचं काय मत? आता पुढचं वाक्य आहे का? काम शरीरातला तयार झाला, आता लय उलटे उत्तर आहे, आणि तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. किती किचकटे पहा. तयार झाला काम, पहिला आला पहिला आला डोळ्यात, डोळ्यातून गेला मनात, मनातून गेला इंद्रियात, इंद्रियाने काय त्याला साथ दिली म्हणजे दिली, आणि तो काम जर पुरा झाला नाही तो क्रोध तयार होतो. आणि जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. नाही तर खून करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याचं फळ वाईट आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला, फळ वाईट आहे. महिला मंडळ राग आकळा. एक वाक्य सांगू, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आता समजा एखाद्या बाईला विहिरीत उडी टाकी ना करायला, तिथं भरलं ती गेली. तुम्ही उडी टाकून मागच्यांवर फरक काय? काय नाही, तो 10-12 दिवसात बायको करणारच आहे, आणि त्याला बायको मिळणारही आहे. पण तुम्ही तुमच्या आई बापाला दुःखाच्या खाईत का लोटता? का गुजीरवाल्या मुलांना वनवास देता? अरे त्यानं दुसरी आई किती जरी सुंदर आणली तर त्या पोरांची ती आई होणार आहे? आई होणार आहे? अरे ती आई पुस्तकातली होईल, ती आई कवितेतली होईल, मग ती आई होईल नाही. आणि तुम्ही तुमच्या मुलाबाळांना बरबाद का करता? काय तुमच्यावर संकट आहे? आणि वरून तुम्ही म्हणायचं आम्हाला सासूरवास आहे. सासूरवासच नाही, खरा सासूरवास यांना आहे. यातले निम्मे लोक काही कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाहीत, निम्मे. आता उगाच इलाज नाही म्हणून घरी जात्यात. फक्त बोलायचं नाही कोणी. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला की त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि या जगाला खरं चालत नाही, इथं खरं चालत नाही. नाही तर अख्खं कीर्तन तुम्ही खरं ऐकलं का खोटं ऐकलं आहे का? चांगली पोरगी फटकावल्यावर काय करेल पोरगी? पण आईचे लाड आहेत, आईचे. आणि त्याचा परिणाम इतका वाईट झालाय महिला म्हणलं, तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो, राग येईल. आज बापानं कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. आणि याला सगळ्याला जबाबदार आई आहे. पोरगा दारू पितो तुम्हाला माहित नाही? पोराला प्रियशी आहे तुम्हाला माहित नाही? पोरगा वाईट पोरांच्या संगतीत आहे तुम्हाला माहित नाही? अरे पोरगा दारू प्याला तरी तुम्ही त्वचेवर पांघरून घालायचं, पोरगा हरला तरी तुम्ही पांघरून घालायचं. काल चालेल किती? आज बापानं जमीन विकून कर्ज काढायचं, पोराला मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं दुकान टाकलं, गेम सुरू केली, 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले, 1.5 लाख गेले, दुकान इकलं. इकलेले 3 जण इथं बसले. मजा मारायच्या पोरानं आणि कर्ज करायचं बापानं, आणि पोराची बाजू कोणी घ्यायची? आईनं. आणि वरून आईनं म्हणायचं 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? बोला ना, बोला, मला कशाला बोलायला? इस्टेटीला का काढे लावायचे का? 10 गुंठे इका, पण दाद्याचं कर्ज इकली, कर्ज फिटलं, दाद्या मोकळा, दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दादा तर पेतोय, हे बा माया पोराची चव नका घालू, तो काही कायम पेत नाही. दाद्यानं आणली कोणची पोर घरात? आणू द्या, मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं.
त्यानं कोणची का होईना पण मी नाही म्हणलो बरं का तुम्हीच म्हणला कोणची का होईना पण आणली हाय तिला पहिले